नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात बीचवर जशी मिळते त्या पद्धतीची आपल्याला इथे ही सुकी भेळ बनवायची आहे। इथे मी सुका भेळसाठी हे कुरमुरे असे घेत आहे। आज व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात सुकी भेळ। सुका भेळसाठी इथे लागणारे साहित्य तुम्ही पाहताय। इथे मी बारीक चिरून कांदा घेतला आहे, बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो, बारीक शेव, चिरून घेतलेली कोथिंबर आणि इथे मी आता कैरीचा सीझन आहे त्याच्यामुळे इथे बारीक चिरून अशी ही कैरी घ्यायची आहे। कैरी नसेल तर तुम्ही इथे लिंबू वापरू शकता। मिरची पावडर, चाट मसाला आणि मीठ। पाणीपुरीच्या पुऱ्या करताना अशा या वेस्टेड पुऱ्या तयार होतात, त्याच पुऱ्या आपल्याला इथे सुक्या भेळमध्ये वापरायच्या आहेत। या पुऱ्या अशा वाया न घालवता सुक्या भेळसाठी आपल्याला या पुऱ्या ठेवून द्यायच्या आहेत। इथे कुरमुरे हे मी पाव किलोच्या प्रमाणात इतके घेतले आहे। सुरुवातीला काय करायचे आहे, या पुऱ्या अशा आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। पुऱ्या या मी कुरमुऱ्यामध्ये फोडून घेतल्या आहेत। पाव चमचा यामध्ये मी मिरची पावडर घालत आहे। चवीनुसार मीठ, अगदी किंचितभर इथे मी मीठ घालणार आहे, कारण यामध्ये आपल्याला चाट मसाला सुद्धा घालायचा। चाट मसाला अशी ही खारट चव असते त्यामुळे मीठ थोडंच घालायचं आहे। इथे घालत आहे चाट मसाला। हे सर्व मिक्स करून घेऊयात। अर्धी वाटी इतका मी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे। अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, फरसाण सांगायला विसरले मी, सुकी भेळ बनवायला आपल्याला इथे फरसाण सुद्धा घ्यायचं आहे। यामध्ये घालूयात आता ही कैरी। दोन चमचे बारीक चिरून घेतलेली इथे मी कैरी घालत आहे। इथे कैरी तुम्ही आवडीनुसार घालू शकता। आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। आता घालूयात फरसाण। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। ही सुकी भेळ तुम्हाला अगदी बाहेर तुम्ही स्टॉलवर खाता त्या पद्धतीनेच अशी ही सुकी भेळ तुम्हाला घरच्या घरी बनवायची आहे। आता घालूयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबर। आता ही सुकी भेळ खाण्यासाठी तयार झाली आहे। ही व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका, कमेंट करा, चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचा बटन दाबा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। चला आता ही सुकी भेळ खाण्यासाठी तयार झाली आहे। भेळ खायला सुरुवात करूयात।